ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध झालं। व्हाईट हाऊस मधील चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला। युद्धविरामाच्या चर्चेवरून दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली। युद्धविरामाबाबत रशियासोबत सकारात्मक चर्चा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं, मात्र युद्धविराम स्वीकारणार नाही अशी भूमिका झेलेन्स्कींनी घेतलेली आहे। झेलेन्स्कींच्या भूमिकेमुळे ट्रम्प नाराज झाले। रशियानं 25 वेळा युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचा आरोप झेलेन्स्की यांच्याकडून करण्यात आला आणि झेलेन्स्की व्हाईट हाऊसमधून रागानं निघाले। झेलेन्स्की शांततेसाठी तयार असतील तेव्हा परत येतील असं यावर ट्रम्प यांनी उत्तर दिलं। We gave you military equipment and your men are brave, but they had to use our military equipment in big trouble. Can I answer? No, you've done a lot of talking. Your country is in big trouble. I know. You're not winning. You're not winning this. You have a damn good chance of coming out okay because of us. Mr. President, we are staying in our country, staying strong from the very beginning of the war. We've been alone, and we are thankful. I said thanks you haven't in been this alone. cabinet, you and not only in this cabinet. We gave you, through this stupid president, $350 billion. You voted we gave for you your military equipment, and your men are brave, but they had to use our military. What about if you didn't have our military equipment, if you didn't have our military equipment, this war would have been over in 2 weeks. आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शैलेंद्रजी, गेल्या 2 वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे। आता हे युद्धविरामासाठी डोनाल्ड ट्रम्प स्वतः प्रयत्न करतायत, मात्र या चर्चेदरम्यान झेलेन्स्की हे ठाम आहेत की आपण युद्धविरामासाठी तयार नाहीये आणि ऑन कॅमेराचे दोघांमध्ये वाद झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांची 3 प्रामुख्याने उद्दिष्ट आहेत। पहिलं उद्दिष्ट हे आहे की अमेरिकेचा जो संरक्षण खर्च आहे तो 50% कमी करायचा। त्यांचं दुसरं उद्दिष्ट असं आहे जागतिक स्तरावरती एक अण्वस्त्र प्रसार बंदी करार करायचा आणि तिसरं उद्दिष्ट असं आहे की धोक्यात सापडलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात उभारी द्यायची, जे करून ज्याच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण करार करता येतील का। जर पहिला प्रश्न असा आहे की जर त्यांना संरक्षण खर्च कमी करायचा असेल तर त्यांना अमेरिका ज्या पद्धतीची संरक्षण मदत विशेष करून सध्या युक्रेनला देतो आहे आणि ज्याची उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला की $350 अब्ज मदत ही अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला केली आहे। त्यामुळे जर संरक्षण खर्च कमी करायचा, संघर्ष त्वरित थांबवावा लागेल। दुसरं असं आहे की जर तुम्हाला जागतिक पातळीवरती एखादा मोठा अण्वस्त्र बंदी करार करायचा असेल तर तुम्हाला रशियाला बरोबर घ्यावं लागेल। त्यामुळे त्यांना रशियाला बरोबर घ्यायचं, त्यांना रशिया युक्रेन युद्ध थांबवायचं आणि त्याच्याबरोबर त्यांना युक्रेनकडनं एक मोठं डील पाहिजे आहे। जे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिकेकडे नैसर्गिक गॅस आहे, अमेरिकेकडे तेल आहे, परंतु अमेरिकेकडे आवश्यक असणारे जे मिनरल्स आहेत, जे खनिज संपत्ती ते अमेरिकेकडे नाहीये, विशेष करून युक्रेनकडे लिथियम आहे। त्यामुळे त्यांनी एक करार करावा आणि अमेरिकेने केलेल्या मदतीच्या बदल्यामध्ये त्यांनी काही महत्वाचे जे खनिज संपत्ती आहे ते अमेरिकेला द्यावी। खरं तर झेलेन्स्की अशा स्वरूपाने तयार झाले होते, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन मीडिया पुढे ही खडाजंगी दाखवायची होती, जेणेकरून झेलेन्स्की कसे चुकता आहेत, पुतिन हे कसे चांगले आहेत, बायडन आणि ओबामा कसे खराब होते हे दाखवण्याचा प्रयत्न खरं तर त्यांनी केला। कारण डोनाल्ड ट्रम्प यांना ड्रामा आवडतो, त्या पद्धतीने केलं। खरं तर तुम्ही बघाल तिथे व्हाईस प्रेसिडेंट पण उपस्थित होते। व्हाईस प्रेसिडेंटनी देखील थोडंसं प्रोव्होक करण्याचा प्रयत्न केला झेलेन्स्की यांना आणि खरं तर झेलेन्स्कीचं पण चुकलं। झेलेन्स्कीने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज नव्हती, परंतु त्यांनी उत्तर दिलं, त्यामुळे खडाजंगी वाढत गेली। मात्र याच्यातनं डोनाल्ड ट्रम्प कशा पद्धतीचं प्रशासन भविष्यामध्ये करणार आहे याची आपल्या सगळ्यांना एक पद्धतीचं साक्ष मिळते आणि इथून पुढे अशाच प्रकारचा व्यवहार अमेरिकेकडनं होत राहील। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत ऍक्शन मोडवरती आहेत आणि मला असं वाटतं की हे खरं तर डील झालेलं होतं, हे बॅक चॅनल डिस्कशन मिलेलं डील झालेलं असताना देखील अशा प्रकारची खडाजंगी करण्याची खरंच गरज नव्हती, परंतु डोनाल्ड ट्रम्पच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी घडून आणलंय असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्की शैलेंद्रजी, तर एका बाजूला युद्धविरामासाठी प्रयत्न करायचे, झेलेन्स्कींना चर्चेसाठी बोलवायचं, मात्र चर्चेला आल्यानंतर त्यांच्यासमोर ऑन कॅमेराच वाद घालायचा। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं काय सिद्ध करायचं याची चर्चा सुरू झाली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।